साधारण वर्षापूर्वी लग्न ठरलं आणि सगळ्यांनी तयारी सुरू केली तेव्हा वाटलं, अरे काय घाई आहे, अजून 1 वर्ष म्हणजे 365 दिवस आहेत आपल्याकडे. पण पाहता पाहता हे दिवस इतके पटकन संपून गेले की आता असं वाटतंय, खरंच मी आता हे माझं घर, माझी फॅमिली हे सगळ्यांना सोडून सासरी जाणार. मी कशी राहू शकेन या सर्वांशिवाय. ही आहे माझी मोठी आई, माझ्या घरातला मोठा आधारस्तंभच जणू. मोठी आई, मी कामाचा कंटाळा केला, आळशीपणा केला की कोण रागवणार ग मला आता. आधी आईची सून बनून दाखव, मग सासूची, असं तू कुणाला म्हणणार सारखं. आणि खरं सांगू, असे मस्त तिखट चमचमीत पदार्थ एन्जॉय करताना तुझी खूप आठवण येईल ग मला. दाटलेलं हसू गुलाबी आभाळावर कोरलं, लाजाळूची लाज आली डोळ्यामंदी. आणि ही आहे माझी आई. दिवसाची सुरुवातच दृष्टी म्हणून ओरडूनच करणारी. तू आता कुणाला रागवणार. तुझ्या मनासारखं नाही वागलं तर चिडून छकुली असं तू कुणाला म्हणणार. तुझ्याशी भांडल्याशिवाय माझा दिवस कसा संपणार ग. हे बघ हं, भांडण्यासाठी तरी मी तुला रोज फोन करीन. आणि ही आहे माझी बहीण भक्ती, माझी शेअरिंग पार्टनर. माझ्या मनातलं अगदी सगळं सांगण्याची जागा. भक्ती, आता माझी बडबड कोण ऐकणार ग सारखी. माझ्याबरोबर अगदी वेळी अवेळी पाणीपुरी खायला कोण येणार, लॉंग ड्राईव्हला कोण येणार. आणि तुला आठवतं ना, दोन्ही हात सोडून डोळे बंद करून सायकल चालवण्याचे स्टंट करण्याच्या नादात आपण दोघी कशा काटेरी झुडपात जाऊन पडलो होतो. मी कशी ग राहणार तुझ्याशिवाय भक्ती. बाय बाय भेटीला सुखाचा ह्यो साज भुलवी मनाला ग आज बिलगून जाव. आणि हा आहे माझा भाऊ. तो लहान असल्याने मी त्याला सारख्या सूचनाच देत असते. अद्वैत मोबाईल ठेव, अद्वैत जेवायला ये, अद्वैत अभ्यास कर, असं मी सारखं कुणाला सांगेन. मी नसले तरी बघ हं, तुला सारखा माझा भास होत राहणार. आणि हे माझे पप्पा. मोठ्या भावाची कधी कमतरताच भासणार नाही इतकं मी त्यांच्याशी भांडत असते. पप्पांशी आर्ग्यू केल्याशिवाय माझा दिवसच संपत नाही. पप्पा मला कोण चिडवेल हो सारखं, कोण आर्ग्यू करेल माझ्याशी, परत कोण समजावेल मला आणि कोण काळजी करेल माझी. पप्पा, तुमच्या स्वभावामुळे, चेष्टा मस्करीमुळे आपल्या घरातलं वातावरण कसं आनंदी आणि हसत खेळत असतं नाही. असंच वातावरण मिळेल ना मला सासरी. बाग माझ्या येई मागोमाग बिलगून जाव मीच माझ्या सावलीला. ठाव लागना जीवाला, ठाव लागना हो, ठाव लागना जीवाला, ठाव लागना हो, ठाव लागना जीवाला, ठाव लागना हो, ठाव लागना जीवाला. आणि हेच माझे काका, हिरो नंबर 1. बॉर्न फॉर स्टेज असतात ना, तसला प्रकार. अँकरिंग असो, एखाद्या हिरोची ॲक्टिंग असो, काका सगळं करू शकतात. त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवल्यापासून ते सगळ्यांना हसवत राहतात. आमचं 100 माणसांच्या कुटुंबाचे ते लाडके आहेत.
काका, माझे लाड कोण पुरवणार आता? मला कोण हसवणार सारखं? आणि काकू, ध्येय, आज्ञा, अर्पिता, शुचिता यांची काळजी घेण्यात तुम्ही इतके बिझी असतात की स्वतःलाही विसरून जाता. पण मला तुमची कॉमेडी हिंदी आठवून खूप हसू येईल हं. शुचिताचं ते निरागस दणदणीत हास्य, अर्पिताचा चिडून फुगलेला फुगा, टॉम अँड जेरी सारखे सतत भांडणारे पण सगळ्यांची एंटरटेनमेंट करणारे आज्ञा आणि ध्येय. किती किती मिस करेन मी तुम्हा सगळ्यांना. आणि ही आहे माझी आत्या, अगदी लहान बनवून गप्पा गोष्टी थट्टा मस्करी करणारी ही आमची मैत्रीणच जणू. आणि आमचे फुवाजी म्हणजे आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडच जणू. त्यांच्याशिवाय आमचं कुटुंब काय, आमची कुठलीही ट्रिप पूर्णच होत नाही. आणि सगळ्यात शेवटी माझे दादा राजू दादा. एक मज्जा सांगू, त्यांच्या खिशात नेहमी काजू असायचे. त्यामुळे प्रीती त्यांना गमतीने राजूदादाऐवजी काजूदादाच म्हणायची. गंमत सोडा, पण दादा, तुम्ही आम्हा नातवंडाची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे, आमचे कौतुक करणारे, आज आम्हाला आशीर्वाद द्यायला हवे होते. माझ्या बालपणीच्या आठवणी तुमच्याशिवाय खूप खूप अपूर्ण आहे. असं हे आमचं घर, आमचा परिवार आणि आमचं एकमेकांवरचं घट्ट प्रेम. पण ह्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझ्या मोठी आईचे, आई भाऊ यांच्याकडून मिळालेला स्वाध्याय. स्वाध्याय प्रणेते पूजनीय दादा यांनी दिलेली खऱ्या भक्तीची समज आणि परिवार भावना यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब अतिशय सुखी, समाधानी आणि आनंदी आहे.